इच्छा प्रदर्शित केली म्हणून त्यांना बोलवण्यात आलं आणि त्यांच्यासाठी मुद्दाम मी 1 तास त्यांच्याशी चर्चासुद्धा केली. असं आहे, पण एवढा संवेदनशील विषय आहे, शेतकऱ्यांच्या बाबतीचा नुकसान झालं आहे, आपल्याला इथून कन्नडला जावं असं का नाही वाटलं? नाही, जावं असं नाही वाटलं, प्रश्न येत नाही. मी कन्नडला 2-3 चक्रा मारलेल्या आहेत. मी स्वतः अनेक भागामध्ये गेलेलो आहे, म्हणून त्याचा असा वेगळा अर्थ घेण्याचं काहीच कारण नाही. त्यांचा फक्त आग्रह असा होता की पालकमंत्र्यांची माझी भेट झाली पाहिजे. मग भेट झाली पाहिजे तर मी त्या दिवशी दुपारी मुंबईहून आलो 6 वाजता आणि त्यांना 8:30 वाजता भेटायला बोलवलं. म्हणून त्याच्यामध्ये इतर काही घेण्यासारखं काही नाही. असं आहे की आपल्याला असं का नाही वाटलं की शेतकरी उपोषणाला 9 दिवस उपाशी आहेत, आपण त्याच्याकडे गेलं पाहिजे? वाटलं नाही, ते स्वतः त्यांनी मागणी केली आणि ते स्वतः यायला तयार झाले म्हणून ते इथं आले. आणि त्यामुळे तिथल्या तहसीलदारांनी थेट शेतकऱ्यांनाच आपल्याकडे आणलं आणि इथं येऊन उपोषण सोडलं. कन्नडच्या एका शेतकऱ्याने गेली 9 दिवस उपोषणाला बसलेला होता. त्या ठिकाणी आमचे तहसीलदार असेल, SDM असेल, कलेक्टर असेल, इवन दो मी सुद्धा त्यांच्याशी बोललो होतो. त्यांच्या मागण्या ज्या होत्या त्या सरकारशी निगडीत असल्यामुळं त्यांनी उपोषण सोडावं अशी विनंती आम्ही वारंवार त्यांना केलेली आहे. शेवटच्या दिवशी जेव्हा उपोषण सोडायचं होतं त्या दिवशी त्यांनी स्वतः विनंती केली आमच्या तहसीलदारांना की मला उपोषण पालकमंत्र्याच्या हस्ते सोडायचं आहे आणि मला संभाजीनगरला जायचं आहे. म्हणून त्यांनी केलेल्या मागणीनुसार तहसीलदारांनी त्यांना सन्मानाने माझ्याकडे बोलवलं आणि आम्ही बसून जवळपास अर्धा-पाऊण तास चर्चा केली. नंतर त्यांनी उपोषण सोडलं. मुळामध्ये त्याचे वडील हे पुरुष श्रमीचे आमचे कार्यकर्ते होते, म्हणून त्याचं माझ्याशी असलेलं एक वैयक्तिक टच म्हणा किंवा काय या भावनेतून तो आला होता. त्याच्यामध्ये कोणताही अहमपणा किंवा वेळ नाही असा कोणताही घटना नव्हती. हा नवीन इतिहासाचा शोध त्यांनी लावलेला आहे. अत्यंत विद्वान आहेत ते, म्हणून त्याच्यावर आता भाष्य जास्त करणं मला वाटतं त्यांना हवा देण्यासारखं होईल. पुण्याच्या शनिवार वाड्यामध्ये नमाज पठण करण्याबाबत खासदार मेधा कुलकर्णी यांनी हिंदुत्ववादी संघटना त्यांनी तिथलं शुद्धीकरण केलं आणि हा रुपाली ठोंबरे म्हणतात की हे सगळं करणं किंवा हा जो विरोध करणं हा म्हणजे तो समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न. नाही, तर ही जी काय घटना तिथे घडलेली आहे त्या घटनेचं वास्तव काय एकदा हे पाहावं लागेल आणि असे प्रकार घडू नयेत याचीसुद्धा पोलिसांनी दक्षता घेतली पाहिजे. आता एक बाजूने जर असं होत असेल तर दुसरी रिॲक्शन म्हणून कुलकर्णीने तिथं साफसफाई करणं किंवा त्याला शुद्धीकरण करणं हे सर्व योगायोगानं आलं. म्हणून ही घटना घडू नये यासाठी पोलिसांनीसुद्धा दक्ष राहायला पाहिजे. स्वतःचं जीवन संपवण्यापेक्षा, स्वतःला संपवण्यापेक्षा एका आमदारला कापा. मग हे काम बच्चूकडूनही करावं ना. शेतकऱ्याला आणखीन ना तुम्हाला काय त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे का? स्वतः करा. एखाद्याबद्दलचं स्टेटमेंट देत असताना कमीत कमी ह्याची भान तर ठेवा की आपण काय बोलतोय. शेतकरी त्याच्या अडचणीत त्याला खून करायला लावणार का आता? ही पद्धत असते का काही? सरकारच्या विरोधात काय बोलायचं तो भाग त्याचा अधिकार आहे, त्यांनी ते बोलावंच. शेतकऱ्यांनी आमदाराचा खून करावा, मग तुम्ही करा ना. शेतकरी तुमच्या पाठीशी उभे राहतील, तुम्ही करा. हे स्टेटमेंट फक्त आज प्रसिद्धीसाठी असतात आणि त्याला काही अर्थ नसतो. ते असे म्हणाले की कर्जमाफी केली नाही तर नेपाळ होईल. नेपाळ होईल, ब्रह्मदेश होईल, अमेरिका होईल, ह्या सगळ्या गप्पा कथा बंद करा. शेतकरी हिताचं आहे ते करा. मोठमोठ्याला स्टेटमेंट दिल्याने माणूस मोठा होत नसतो. शेतकऱ्याच्या दुःखात जर सहभागी झालं तर तो त्याचा आशीर्वाद तरी आपल्याला प्राप्त होतो. मला लढायचं नाही. तुमचे सगळेच म्हणजे संभाजीनगर किंवा सगळ्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी अशी मागणी केली, आमदार खासदारांनी मागणी केली की एकटं लढूया आणि वेगळं लढूया. काय सत्य आहे सांगावं? काय माहिती का, सर्व ठिकाणी कार्यकर्त्याची ही निवडणूक असल्यामुळं आता ह्या पंचायत समित्या आहेत, जिल्हा परिषद आहेत, कॉर्पोरेशन्स आहेत, प्रत्येक कार्यकर्त्याला निवडणूक लढवण्याची संधी हवी असते. त्यावेळेला तुम्ही पाहिलं भाजपमध्ये तोच मतप्रवाह आहे, आमच्यातही तोच मतप्रवाह आहे, राष्ट्रवादीमध्ये तोच मतप्रवाह आहे. कार्यकर्ता ही त्याची व्यथा मांडत असतो आणि त्याला असं वाटतं की आपण निवडणूक लढवली पाहिजे. परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी ठाम भूमिका घेतलेली आहे की आपण महायुतीतच लढणार. जर एखाद्या ठिकाणी जर असं जर काही झालं तर मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता नाकारता येत नाही, हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे. म्हणून जर तरची वेळ
त्या वेळेला येईल ज्या टायमाला ह्या युतीची बोलणी होतील. मूळ मुद्दा असा व्यक्त केला गेला बैठकीमध्ये, जी काल बैठक झाली त्याच्यामध्ये, की मित्र पक्षांकडून युती धर्म पाळला जात नाही असा थेट आक्षेप शिवसेनेकडून केला गेला. नाही, काही ठिकाणी असं झालेलं आहे, हे या नाकारता येत नाही. याची सर्व माहिती देवेंद्र फडणवीस साहेबांना पण आहे, शिंदे साहेबांना पण आहे आणि अजितदादाला पण आहे. अति उत्साही कार्यकर्ते जे आहेत ते स्वबळाचा नारा देत काही ठिकाणी फिरत आहेत आणि मला वाटतं हे योग्य नाही आहे. जेव्हा आपण महायुतीत आहोत तर महायुतीच्या दृष्टीने आपण काम केलं पाहिजे, अशी अपेक्षा असणं काही गैर नाही. संभाजीनगरबाबत तुमचं मत काय? कारण सतीश चव्हाण म्हणतायत की आम्ही स्वतंत्र लढणार. सतीश चव्हाण स्वतंत्र लढत असतील तर तो त्यांचा विषय आहे. आम्ही आतापर्यंत आमची भूमिका महायुती म्हणूनच जाहीर केलेली आहे. वेळेवर काय होईल हे युतीची बोलणी झाल्यानंतरच कळेल. 2 वादग्रस्त वक्तव्य आणखी बच्चू कडून केले. त्यातलं म्हणजे आतापर्यंत 3 कलेक्टर आणि मंत्रालयातली 7 सचिवांना ठोकला आहे. काय फरक पडला मला? ठीक आहे, तुम्हाला काही फरक पडला नसेल, परंतु या पद्धतीने जर आपण लोकशाहीमध्ये वावरत असाल आणि घटना मानत असाल तर ही पद्धत त्याची नसते. एखाद्या वेळेला भावनिक होऊन किंवा एखाद्या प्रसंगाला आपण एखादे कृत्य होतं, घडत नाही अशातला भाग नाही. आमच्यावरही 353चे अनेक गुन्हे दाखल झाले होते, परंतु याचा अर्थ असा दरवेळेला त्या शस्त्राचा वापर करणं हे योग्य नाही आहे, एवढं त्यांना मी सल्ला देईन. निजामशाही बंद केली नाही म्हणून संभाजी राजे स्वतः संजय राऊत किती बोलले? नरकासूर आहेत की आणखीन काय आहेत, ह्या इतिहासाचे दाखले देण्याची संजय राऊतची गरज नाही किंवा त्याची सर्टिफिकेटची आम्हाला आवश्यकता नाही. परंतु आम्हीसुद्धा जे करू शकतो ते तुमच्या 7 पिढ्याला जमलं नाही हे तुम्हाला मान्य करावं लागेल. आज जे गोडवे गात आहेत ना, तुमची भूमिका आणि तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव हे लोक पाहत आहेत. काल काय होते, आज काय झाले, काय आविर्भावात बोलायला लागले. तुम्ही एक निश्चित आहे, त्या महाविकास आघाडीला पूर्णपणे डुबवल्याशिवाय आणि पक्षाला मुळात डुबवल्याशिवाय हा माणूस शांत बसणार नाही, हे तुम्हाला या महानगरपालिकेच्या निवडणुकीत दिसून येईल. गुवाहाटीला जाणारे नरकासूर आणि यांचाही अंत नरकासूर सारखाच होईल असंही म्हणाले. आजकाल ते सगळं हे सगळं बकवास वक्तव्य करतात. यांना काय राहिलं का यांच्याकडे काही? अहो झाले ना, तर 5 वर्ष झाले ना, आम्ही सत्ता भोगतोय ना, आणि तुम्ही लोकांचे दारोदारी फिरतायत ना, हे सत्य आहे ना, माना ना. हे सत्यापासून का पळता तुम्ही? आम्ही काय केलं ना, आमचं तर डेड बॉडी आहे, आमचं तर पोस्टमॉर्टम करणार होते. फक्त भाषणं करून किंवा विद्रोही स्टेटमेंट करण्याचा जे काही तुम्हाला सवय लागली की आम्ही काहीतरी वेगळं बोलतोय, याच्याने काही होत नाही आहे. याची प्रचिती तुम्हाला आली. ग्रामपंचायतच्या निवडणुकीपासून आता विधानसभेच्या निवडणुकीसुद्धा आलेली. म्हणून जे ते बोलतात एक्झॅक्ट त्याच्या विरोधात घडतं, हा इतिहास आहे आणि त्याच इतिहासाची पुनरावृत्ती येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये होईल. भाऊबंदकीचा संदेश एकनाथ शिंदेना अस्वस्थ करतो. राज्यात आता एकीचा सूर्य उगवला आहे म्हणून तुम्ही एकी झाला, हे अस्वस्थ झाले. भाऊबंदकी म्हणजे ते ठाकरे काही नाही, आम्हाला त्याच्याबद्दल काही आक्षेप नाही किंवा आम्हाला वाईट वाटण्याचं काही कारण नाही आहे. असेच प्रत्येक कुटुंब एकत्रितपणे आलं पाहिजे, याबद्दल आम्हाला काही त्याचं वाईट वाटण्याचं काही कारण नाही. पण एक प्रश्न तुम्हाला परत विचारतो. निजामशाही बंद केली म्हणून संभाजीराजे सासऱ्याकडून मारले गेले, औरंगजेब मात्र बदनाम झाला, असं बच्चू कडूचं हे वक्तव्य आहे. शिवसेना कसं बघते आणि तुमची काय भूमिका आहे? बच्चू कडू रोज नवीन शोध लावेल आणि त्याच्या प्रश्नाचं उत्तर देणं आम्हाला काही योग्य वाटत नाही. त्याला इतिहास जास्त माहिती आहे आणि त्याचा इतिहास त्याला लागला. आम्ही या वादात पडू इच्छित पण नाही. 1 नोव्हेंबरला सर्वपक्षीय मोर्चा आहे. त्या मोर्चासंदर्भात विरोधक हे निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतात, पण उत्तर तुम्ही देताय. नाही, आम्हाला काय उत्तर द्यायचं नाही. आम्हाला उत्तर द्यायची गरजच नाही आहे. ॲक्च्युली नाही दिलं पाहिजे. त्यांनी जे काही प्रश्न विचारतात त्या निवडणूक आयोगाला विचारतात. निवडणूक आयोग सक्षम आहेत, त्यांनी ते उत्तर द्यावे. आम्हाला उत्तर द्यायची आवश्यकतासुद्धा वाटत नाही. लोकशाही मार्गाने त्यांनी मोर्चा काढतायत, ते काढू द्या. आम्ही त्याला का काढतायत म्हणून प्रश्न विचारणारे आम्ही कोण आहेत? निवडणूक आयोगाची उत्तरं आम्ही देणार नाहीत. उलट आम्हाला
जर तुमच्या त्या ह्याच्यामध्ये सत्यता असेल तर निवडणूक आयोगाने ते स्पष्टीकरण दिलं पाहिजे. लोकशाहीने मागितलेला दिलेला तो अधिकार आहे आणि त्याचा वापर ते करत असेल तर आम्हाला त्याच्यात काही वाईट वाटण्यासारखं काहीच नाही. भाजप उत्तरं देते. आता बघा कोण काय करतं यापेक्षा आमच्या पक्षाची भूमिका अशी आहे की आम्ही या कोणत्याही प्रश्नाला उत्तर देणार नाही. बघा सतीश चव्हाणांनी काय तक्रार केलेली त्या संदर्भात काय रिट वगैरे टाकली असेल तर त्याचा कोर्ट निकाल देईल. निवडणुकीमध्ये पराभवानंतर काही गोष्टी ह्या समोर आपण आरोप प्रत्यारोप करत असतो. पैठणच्या आमदाराने जे काही वक्तव्य केलं होतं ते हे केलं होतं की मतदारसंघामध्ये राहत असलेले मतदार जे काही कामानिमित्त किंवा नोकरीनिमित्त आजूबाजूच्या परिसरात गेले मी त्यांना आणून त्यांचं मतदारांचा हक्क त्यांच्याकडून बजावून घेतला, हा त्याचा अर्थ होता. म्हणून 20,000 बाहेरून मतदान आणले आणि बोगस केले हा होत नाही. म्हणून आता ह्या प्रत्येक ठिकाणी असं काही घडतं आहे. आता माझ्या मतदारसंघात असेल की आणखीन कुणाच्या मतदारसंघात असेल असे प्रकार छोटे मोठे घडतात आणि मग त्याची वाच्यता होते. आपणही निवडणूक आयोगाने सुद्धा त्याची पूर्णपणे माहिती आणि खात्री करून घेतली पाहिजे आणि असे दुबार मतदार असले तर ते काढले पाहिजे. तुमच्या विरोधात आता राज्यभर पिठलं भाकर आंदोलन कामगार करणार आहे. शेतकऱ्यांना काही दिलं नाही, फसवलं आहे. शेतकऱ्याची दिवाळी काळी गेली वगैरे वगैरे. अरे आयुष्यभर चिकन मटण खाणारे लोक हे काय पिठलं भाकर खायचे आंदोलन करतात? काय केले काँग्रेसने? ही परिस्थिती कुणावर निर्माण झालेली. काँग्रेसच्या पुढारीची जी प्रतिमा आहे ती लोकात काय माहिती आहे ना, गेस्ट हाऊसमध्ये गाजवणं आणि चिकन खाणं हे आता पिठलं भाकरचं नशिबाने त्यांना पिठलं भाकर तरी नशिबी आहे. काँग्रेस ही आस्थाला गेलेला पक्ष आहे, त्याच्यावर भाष्य करणं उचितच नाही. पण आज रोहित पवार आज लक्षात उपोषण करतायत, तेही तुकाराम महाराजांच्या देहू सरसकट कर्जमाफीची मागणी आहे. त्यामुळे देहूच्या मुख्य मंदिरात दर्शन रांगेतून भरवून दर्शन आणि उपोषण. दर्शनही घ्यावं, उपोषण करावं, पण लाक्षणिक करू नये. एक 8-10 दिवसाचे उपोषण त्यांनी करणं त्यांना आवश्यक आहे. मनशांती आणि मानसिक शांती त्यामुळे त्यांना प्राप्त होऊ शकते. म्हणून देवाच्या दरबारी गेल्यानंतर रोहितनी कमीत कमी 10 दिवसाचं उपोषण केलं पाहिजे. ते शेतकऱ्यांसाठी करतायत. केलं पाहिजे ना, द्यावं अशी त्यांची केलं पाहिजे. ठीक आहे. तुम्ही हे उपोषण केल्यामुळं कमीत कमी काहीतरी तुमच्यातही बदल होईल.